जय खानदेश, राम राम मंडळी। तर आज ना व्हिडिओमा मी तुम्हाला करता खानदेशने एक डिश लयले त्याले म्हणतात भजीसनं बट्ट। तर चला मग देखू त्याले कसं बनायचं असते। तर सर्वात पहिले मी आठे काया मसालाने तयारी करी राहिनो। तर त्यानंकरता मी आठे कढईमा थोडंसं तेल टाकेल होतं। त्यानंतर मी या 3-4 कांदा होता छोटा साईजना, तर त्यासले असं लांब लांब चिरीसन मी त्याले चांगलं असं भुंजिलेलं होतं। तुम्ही कांदा असले डायरेक्ट 2 तुकडा करीसन मी गॅसवर तसं बी भुंजू शकतस। त्यानंतर मी आठे खोबराने कीस, आखा धना आणि लाल मिरची लेबी चांगलं असं भुंजिले राहिनो आठे। तुम्हाला जास्त तिखट नाही आवडस वा तुम्ही आठे काश्मीरी लाल मिरची बी वापरू शकतस। तर हाई बट भुंजाय ना त्यानंतर याले थोडंसं थंड होऊ देणे। थंड व्हावनंतर ह्याई बट जे मिश्रण होतं त्याले मिक्सरना भांडामा टाकी लेणे। त्यानंतर मी आठे थोडंसं लसूण आणि अद्रकना तुकडा राहतस त्याले बी या मिक्सरमा मी टाकीसन याले मिक्सरमा आता थोडंसं पाणी टाकीसन यांनी पेस्ट तयार करेलेले। त्यानंतर दुसरी कढईमा मी थोडंसं तेल आठे तेल तुम्ही तुमना प्रमाणमा कमी जास्त वापरू शकतस। त्यानंतर जो मिक्सरना भांडामा मसाला तयार करेल होता त्याले टाकीसन मी आठे हळद, तिखट, गरम मसाला, धनेपूड आई बट टाकीसन चांगलं असं मिक्स करीसन याले जवळ तेल सुटत नाही तवदूर तुमले चांगलं शिजाडी लेणे। तर तुम्ही देखू शकतस मसालाले चांगलं तेल सुटेल होतं। त्यानंतर मी यानामा थोडं जसं लागी तसं पाणी टाकीसन तुम्ही आई भाजी तयार करू शकतस। मी आठे 2 जणीसनी भाजीनं प्रमाण तुमले सांगी राहिनो। त्यानंतर स्वादानुसार नमक टाकीसन त्यानंतर आठे थोडीशी धनिया रास तिले बारीक चिरीसन भाजीमा टाकी देणे आणि भाजीले चांगलं शिजव देणे। त्यानंतर आठे भजीसनं पीठ मोडील त्यानंकरता मी आठे 1 वाटी बेसन लेल होतं। नंतर लसूण आणि जिरानी पेस्ट आठे थोडासा कांदा आणि थोडीशी धनिया चिरीसन मी टाकी राहिनो। त्यानंतर हळद, तिखट असं मी बट ह्या वस्तू टाकीसन यानामा थोडं पाणी टाकीसन भजीसनं पीठ रास ते मोडी लिसू। तुम्ही देखू शकतस व्हिडिओमा अशा प्रकारे भजीसनं पीठ थोडंसं पातळच आपले ठेवणे, जास्त असं मोडच्यात ते भज्या चांगल्याने येत। तर आठे भाजी चांगली आपली उकई राहिनी। तर आठे भज्यानं पीठ जे मोडेल होतं तर त्यानं आपण आठे भज्या काढेल भजी काढतस ना त्याचप्रमाणे तुमले भजी आठे काढी लेनी आहे। तर आठे भज्या ज्या शेतस त्या चांगल्या आपल्या तयार होई जायलेत। भज्या काढानंतर हाई जे बट्ट आपण करेल होतं त्यानामा ज्या भज्या राहतस त्याले एक करीसन बट्टमा टाकी दिसूत आणि थोडा टाईम त्याले असं उकाडे दिसूत चांगलं भजी म्हणजे ते मिक्स जो बठा सार असते ना त्या भजीसमा मिक्स होई जाई असं। तर आठे तयार शे भजीसनं बट्ट। तर अशात नवीन रेसिपीज करता फॉलो करा। बाय।